आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत सर. मॅम काय सांगाल, रोहित पवार यांची संघर्ष यात्रा नागपूरमध्ये आली होती, काल त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला होता, कसं बघताय या सगळ्या घटनेत? नाही, मला असं वाटतं लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा या भारतातील तमाम नागरिकांचा अधिकार आहे. आणि असं असताना शांततेच्या मार्गाने जी 800 किलोमीटर पुण्यापासून जी यात्रा आली तिचं स्वागत करायला पाहिजे होतं. स्वागत करायचा मोठेपणा जर नसेल तर किमान लोकशाही मार्गाने बाबा त्यांचे मागण्या काय आहेत. कारण बेरोजगारी इतकी प्रचंड वाढली आहे देशामध्ये. मोदी सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार. मग 10 वर्षामध्ये 20 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. IT क्षेत्रापासून अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि 1 लाखाच्या वर पदं महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत सरकारी. मग तुम्ही प्रायव्हेटायझेशन करून तुम्ही आणि सगळे उद्योग जर गुजरातला जाणार असतील तर महाराष्ट्रातल्या तरुणांनी काय टाळ कुटायची का? त्यांना नोकऱ्या कधी लागणार? घराघरामध्ये बेरोजगारी आहे. MPSC USPच्या परीक्षांमध्ये 1000 रुपये 1200 रुपये फॉर्म भरण्यासाठी घेतले जातात. त्याला तरुण मुलांचा विरोध आहे की शेतकऱ्याची मुलं जी MPSC वगैरे करू पाहत आहेत, अभ्यास करतायत, त्यांनी जर एवढी फी आणायची कुठून? आणि तुम्ही लाखो मुलांकडनं, हजारो मुलांकडनं फी घेता आणि ॲडमिशन आणि पुढचे सगळं नोकऱ्या तर मिळतच नाही आहेत. म्हणजे मग एवढे पैसे कशासाठी सरकार गोळा करते आणि कोणाकडनं गोळा करते? अत्यंत गरीब होतकरू मुलांकडनं. आणि ज्यांना हे पैसे भरणं शक्य नाही त्यांना काय करायचं? त्यांची जबाबदारी खरं सरकारने घेतली पाहिजे, ती घेत नाही. आणि ह्या उद्देशासाठी म्हणजे बेरोजगारी आहे, शेतमालाला भाव मिळत नाही आहे, आज कापसाचे भाव कोसळलेले आहेत. या यात्रेमध्ये मी पण सहभागी झाले होते. त्याच्यात शेतकरी महिला होत्या मोठ्या प्रमाणात. त्या मला म्हणाल्या, म्हटलं सोयाबीनला किती 6-7 हजार रुपये भाव मिळतो? म्हणे नाही, हल्ली 4000 देत आहेत ते. म्हणजे अनेक ठिकाणी. काल पण तासगावचे शेतकरी मला भेटले की आम्ही दुधाला भाव आम्हाला खूप कमी मिळतो आहे. म्हटलं का बरं? म्हणे इतरांपेक्षा आम्हाला, इतरांना 33 रुपये मिळतो, आम्हाला 30 रुपये मिळतो आहे. म्हटलं तुमचं दूध कोणाकडे जातं? तर म्हणे चितळे बंधूंकडे जाते. हे चितळे बंधू जे आहेत हे स्वतः दूध 70 आणि 80 रुपये लिटरने विकतात आणि प्रचंड पैसे कमवतात. श्रीखंड करतात, व्यापार करतात, पैसे कमवतात. मग शेतकरी जो शेतमाल ज्याच्यापासून दुधापासून तुम्हाला पैसे मिळत आहेत, तुम्ही पॅकेजिंगचे आणि कोल्ड स्टोरेजचे एवढे पैसे लावता का? मग शेतकऱ्यावर का अन्याय होतोय? तर ह्या यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, बेरोजगार तरुणांचे प्रश्न, नोकऱ्या नाहीत, असे सगळे महिला पण सहभागी झाल्या होत्या. तर हे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्या घरापर्यंत, दारापर्यंत पोहोचून रोहितदादा पवारांनी आणि RR आबांचा आपलं रोहित पाटील ह्यांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. अनेक तरुण मुलं याच्यात सहभागी झाले होते आणि त्यांच्या समस्या काय ते सरकारला सांगते. सरकारने मोठ्या मनाने ऐकून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही विद्यार्थ्याचा प्रश्न उपस्थित केला. काल विधान परिषदेमध्ये चर्चा होत असताना PhDच्या विद्यार्थ्यांची जी अनुदान आहे, शिष्यवृत्ती आहे, ती चर्चा होत असताना अजित पवार असे म्हणालेले आहेत की हे PhDचे विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत. हे वक्तव्य तुम्ही कसं बघता? ते विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होत आहे? PhDचे विद्यार्थी काय दिवे लावणारे असं जे दादा म्हटलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता काय दिवे लावतात, काय काम करतात ते बघितलं तर पाहिजे ना. आधी त्याची अजितदादांनी पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं PhD करणं हे पूर्वी खूप कठीण होतं, पण आता ते अनेक मुलं ती PhD करण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो, खूप लायब्ररीजमध्ये जाऊन खूप पुस्तकं रिफर करायला लागतात. आणि असं करत असताना PhD म्हणजे त्या शिक्षणाचा मला असं वाटतं हा अपमानच आहे. त्या अशा प्रकारे बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. सोन्याच्या बाळोत्यामध्ये जन्मलेल्या रोहित पवारांनी काय संघर्ष केलेला आहे? हा जी युवा संघर्ष यात्रा होता ती केवळ पब्लिक स्टंट होता असं विरोधकांकडून म्हणण्यात येतं. याकडे कसं बघताय? नाही, मग असतील ना. पवार फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला म्हणजे त्यांना गरिबांचा कैवार नाही का? आदरणीय शरद पवार साहेबांना आज गोरगरिबांचा आणि कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा त्यांना असं वाटतं कुठेतरी अन्याय. आता आरक्षण, आपण जे आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण बोलतो, हे मंडल आयोगाच्या आरक्षणाला विरोध कोणी केला होता? त्यावेळी 27% आरक्षण OBCंना मिळालं VP सिंग सरकारमध्ये. तेव्हा भाजपने पाठिंबा काढून घेतला होता आणि मंडलला हे करण्यासाठी कमंडल काढलं होतं, रथयात्रा काढली होती. आणि त्याच्यानंतर भाजपकडे 2 खासदार होते, ते 84 खासदार झाले होते. आणि त्याच्यानंतर नुसतं रामाचं नाव घेतलं की मतं मिळतात, हे भाजपला टेक्निक
अवगत झालं आणि लोकांना मूर्ख बनवणं आणि हिंदुत्वाचं ढोंग करणं हे भाजपने सुरू केलं. तसं ढोंग शरद पवार साहेबांनी केलेलं नाही आहे. त्यांनी मंडल आयोग मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात लागू केला. 27% आरक्षण हे ओबीसींना शरद पवारांमुळे मिळालं. शाहू महाराजांनंतर तळागाळातल्या 18 पगड जातींना न्याय मिळवून देण्याचं काम हे शरद पवार साहेबांनी केलेलं आहे. हे भाजपने केलेलं नाही आहे. भाजपने अन्यायच केलेला आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांबद्दल काहीतरी बोललं की आपण मोठं होतं, हे टेक्निक भाजपतल्या अनेक लोकांना आलेलं आहे आणि ते करत असतात. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले. हे प्रश्न महाविकास आघाडी सरकार होतं त्याही काळात होते असं विरोधकाचं म्हणणं आहे. मग त्याच वेळेस तुम्ही हे सगळे प्रश्न का सोडवले नाही आहेत? महाविकास आघाडीची स्थापना जेव्हा पवारसाहेबांच्या पुढाकाराने झाली त्याच्यानंतर तुम्हाला मला आठवण करून द्यायची की 2 वर्ष करोनाने लोक त्रस्त होते. संपूर्ण देशामध्ये करोनाचं काय चित्र होतं. मोदींनी करोनामध्ये 10 महिने ती लस आणायला पुणा इन्स्टिट्यूटमध्ये येऊन गेल्यानंतर लस यायला 10 महिने लागले. 1 वर्ष वाया घालवलं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना, राजेश टोपेजी आरोग्यमंत्री असताना आपण तो प्रश्न अत्यंत संवेदनपणे हाताळला. इतर प्रश्नांना आपल्याला आरोग्य विभागाला सगळ्यात त्यावेळेस अजितदादांनी पण मदत केली होती, मी नाही म्हणणार नाही. पण हे प्रश्न नसते तर आम्हाला इतर प्रश्नसुद्धा सोडवता आले असते आणि ह्या प्रश्नांकडे आम्ही कधीच दुर्लक्ष केलेलं नाही. आमच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर आम्ही तळागाळातल्या लोकांसाठीच कामं केलेले. त्याच्या उलट भाजपने फक्त हिंदुत्वाचं ढोंग केलं आहे, खोटं हिंदुत्व उफाळून आणलेलं आहे आणि हे मोर्चे कोल्हापूरसारख्या ठिकाणी सुद्धा निघालेले आहेत आणि फक्त 2 समाजांमध्ये वैमनस्य आणणं हे आणि त्याच्यात मतं मिळवणं हे काम भाजपचं आहे. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. हे होत्या विद्या चव्हाण. कॅमेरामॅन हर्षद कांबळेसह मी गुणवंत नगर, DRV न्यूज, नागपूर.